नगरसेवक म्हणून एकदा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर लगेचच आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या, त्यासाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वास तोडून बंडखोरी करू पाहणाऱ्या आताच्या नगरसेवकांसाठी आमदार रमेश बागवे यांची 22 वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द डोळ्यात अंजन घालणारी ठरावी। या कारकिर्दीमध्ये बागवे यांनी स्थायी समिती अध्यक्षपद, सभागृह नेते आदी महत्वाची पदे भूषवलेली आहेत। त्यांची पक्षनिष्ठा हा सुद्धा एक आदर्श कार्यकर्त्याचा परिपाठच होय। 1984 पासून काँग्रेसची नाळ जोडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या भागाचे प्रश्न सोडवणारा हा निष्ठावंत नेता म्हणजेच आमदार रमेश बागवे। इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर केवळ नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर त्यांनी 2004 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली। जनतेनं ही विश्वासानं त्यांना विधानसभेत पाठवलं। पर्वती मतदारसंघाचा आमदार असताना त्या ठिकाणी जे 30-40 वर्ष रेंगाळलेले प्रश्न होते ते अवघ्या 2-3 वर्षांमध्ये सोडवण्यामध्ये मला यश आलं। सन 2005 3 मार्च एका काळ्या कुट्ट भयान रात्री नियतीच्या क्रूर खेळानं पुणे शहर हादरून गेलं। कासेवाडी झोपडपट्टीतील सुमारे 450 झोपड्या शॉर्ट सर्किटमुळे भस्मसात झाल्या। हो पालनहारे निर्गुण न्यारे तुम्हारे बिन हमरा कौन नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन तुम्हारे बिन हमरा कौन नहीं। शेकडो संसार उद्ध्वस्त झाले। तेव्हा या नागरिकांचे अश्रू पुसायला पहिला हात सरसावला तो रमेश बागव्यांचा। त्यांनी आपली यंत्रणा राबवत मदत कार्याचा सेतू बांधला। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना प्रत्यक्ष बाधित जागेवर आणून या भयानक घटनेची विदारक जाणीव करून दिली। त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून जळीतग्रस्तांसाठी पक्की घरे बांधून पुनर्वसन करण्याचं आश्वासनही घेतलं। पाठपुरावा करून 1,40,00,00,000चा ट्रान्झिट कॅम्प उभारला। हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील अन्य झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी पथदर्शक ठरला। अनेक कामं या पर्वती मतदारसंघामध्ये करताना मला यश आलं। विशेष म्हणजे मला सांगायला वाटतं की झोपडपट्टी फार मोठ्या प्रमाणात आहे। झोपडपट्टीची पहिली एसएलजी स्कीम मी माझ्या मतदारसंघामध्ये करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की अनेक स्कीम झाल्या। 10-12 वर्ष त्या ठिकाणी लागले आणि त्या ठिकाणचं बांधकामाचं पण तुम्ही दर्जा पहा, असं काहीतरी ठोकळा बांधल्यासारखे त्या एसआरच्या स्कीम झाल्यात। परंतु आमची काशीवरती झोपडपट्टी स्कीम त्या फ्लॅटला बाल्कनी आहे। त्या स्कीम मधल्या योजनेमध्ये संपूर्ण 15 वर्षाचा लिफ्टचा खर्च मेंटेनन्सचा आम्ही त्या बिल्डरच्या विकासाच्या गाळ्यामध्ये घातला आणि लाईट गेली तर जनरेटर बॅकअप देखील त्या ठिकाणी असलं पाहिजे अशा तऱ्हेचे अग्रीमेंटवर त्याच्याकडून आम्ही वधून घेतलं आणि तशा तरी स्कीम तयार करून आता नागरिकांना इलेक्शनच्या नंतर त्या ठिकाणी ते जाणार। 100% आमची स्कीम तयार आहे। म्हणजे 500 फ्लॅट बांधून सर्व सुखसोयी युक्त सर्व आधुनिक सुखसोयी करून आम्ही त्यांना झोपडपट्टी वासाला दिलेले आणि त्याचं म्हणजे एक मॉडेल त्या पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे हे देखील मला सांगताना अभिमान वाटतो। हा काशीवाडी मॉडेल पुणे शहरासाठी गौरवास्पद ठरलेला आहे। ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा